नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। माझी आई पातोडीची भाजी बनवणार आहे, तर चला पाहूया कशी बनणार आहे पातोडीची भाजी। तर चला का आपण सामग्री घेतली आहे ते दाखवते। मोहरी, जीरा, कांदा, टमाटर टाकायचं, अद्रक लसूण भी टाकला थोडासा, हळद, लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, गरम मसाला थोडासा, संबार, दीड वाटी पाणी टाकला, मीठ। उकळी आली आहे, आता आपण याच्यात बेसन टाकू। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। शिजू द्यायचं थोड्या वेळ। ह्या भाजीमध्ये सांबार खूप पडतो, खूप टेस्टी बनते भाजी ही। गॅस करून याला असं चालवायचं आहे जोपर्यंत आपलं हे बेसन शिजत नाही। ताटामध्ये पहा तेल लावायचं आहे, तर हे गॅस बंद केली। ताटामध्ये आपण याला बेसनला टाकूया, थंड होण्यासाठी ठेवूया। रश्याची भाजी बनवणार आहोत पातोडीची। तर आपण हे का घेतलेलं आहे पहा। हे एक कांदा घेतला आहे, हे खोबरं घेतलेलं आहे, जिरा घेतलेला आहे, पांढरी तीळ घेतलेली आहे, अद्रक आणि लसूण हे घेतलेलं आहे, आणि कोथिंबीर घेतलेली आहे, टमाटर घेतलेला आहे। याचे वाटण करणार आहोत, वाटून घेऊ। ही थंडी झालेली आहे, पातोडीला आपण कापूया। आता आपण भाजी बनवूया। तेल टाकायचं आहे, 2 मोठी चम्मच, 1 चम्मच राई टाकली, आणि मसाला वाटलेला हे टाकू। मसाला लाल झालेला आहे, तुम्ही आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता। हळद, धनिया पावडर, गरम मसाला, मसाल्याचं पाणी आहे ते टाकलं, मीठ स्वादानुसार मीठ टाकलं आहे। कमी गॅसामध्ये आपल्याला मसाला चांगला होऊ द्यायचा आहे। त्याच्यात पाणी टाकू, 2 वाटी पाणी टाकलं आहे। आता गॅसला मोठा करूया। रसा चांगला उकळला आहे, आता गॅस बंद करू। वड्या आता हे याच्यामध्ये रसामध्ये टाकू। तुम्ही वरतून पण याला प्लेटमध्ये टाकून पण खाऊ शकता। रसा आता गरम आहे। पातोडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।